विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जी शिवडी विधानसभामध्ये आलेले आहेत, सध्या भाजपा कार्यालयामध्ये आहेत आणि जे कार्यकर्ता आहेत शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ता त्यांना एकत्र संबोधन केलेलं आहे। सर काय सांगाल, निवडणुकीत तयारी सुरू झाली आहे का, काय सांगाल? नाही, हे बघा, शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतला एक भाग आहे, परंतु शिवडी विधानसभा मतदारसंघ हा मुंबईच्या राजकारणासाठी आणि मुंबईतील एकूण राजकीय परिस्थितीत अत्यंत महत्त्वपूर्ण असं क्षेत्र आहे आणि ह्या मतदारसंघात कुठच्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा इकडे प्राबल्य जे आहे ते आता दिसून यायची गरज आहे आणि येणाऱ्या काळात या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या ह्या मतप्रवाहासंदर्भात किंवा आयडियोलॉजी संदर्भात लोकांची जी भावना आहे ती लवकरच तुम्हाला मतपत्रिकेत दर्शवून दिसेल। आणि मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या प्रभागात सातत्याने गेले अनेक वर्ष 30, 35, 40 वर्ष एकाच पक्षाची सत्ता राहिलेली आहे, त्याच पक्षाचे नगरसेवक राहिलेले आहेत, त्याच पक्षाचे खासदार राहिलेले आहेत, परंतु अजूनही आमच्या शिवडी मतदारसंघातील सोयी सुविधा पाहिजे तशा नाही आहेत। तेच प्रश्न आहेत 40 वर्षापूर्वी पाण्याचे रस्त्याचे जे प्रश्न होते ते तसेच राहिलेले आहेत। एवढ्या मोठ्या चाळी आहेत, चाळेकर आमच्या मराठी माणसाचे परिवार मोठे झालेले आहेत, परंतु त्यांच्या खोल्या तेवढ्याच राहिलेल्या आहेत। त्या चाळींचा पुनर्विकास होत नाही आहे, केवळ आमच्या चाळीत राहणाऱ्या बांधवांची फसवणूक होत आहे। बिल्डर आले की त्यांच्यासमोर आंदोलनं करायची आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर हातमिळवणी करून आमच्या सामान्य जनतेबरोबर अन्याय करायचा, ही भूमिका सातत्याने इथे घेतली गेली आहे। झोपडपट्ट्या मोठ्या आहेत या परिसरात, या झोपडपट्ट्यांचा पण पुनर्विकास झालेला नाही आहे। माझा प्रश्न एवढाच आहे की जर का खासदार, आमदार, नगरसेवक एका पक्षाचे असूनही जर का यांना कामं करायला जमली नसतील तर आता भारतीय जनता पार्टी शिवसेना युती एकत्रपणे लोकांमध्ये जाऊन लोकांचा विश्वास जिंकून केवळ त्यांची मनं जिंकणार नाहीत तर त्यांचे कार्य जे आहे, अपुरं कार्य जे आहे ते पण पूर्ण करून या ठिकाणी चांगलं रामराज्य आणण्याचं काम करेल। रामराज आणण्याची आपण परिकल्पना करताय की त्या जागा जिंकलेली त्यापेक्षा अधिक जागा यंदा निवडून आणतील। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची विश्वासार्हता जी केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वात ज्या उंचीवरती आहे ती बघितल्यानंतर आज भारत जिथे इकॉनॉमिक स्टँडर्ड्समध्ये म्हणजेच जर आपण बघितलं तर आपली इकॉनॉमी ही अगदी खालच्या देशांच्या इकॉनॉमी बरोबर होती, आज प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 9 वर्षात आपल्या इकॉनॉमीला, आपल्या अर्थव्यवस्थेला जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आणलेलं आहे। आज ग्रेट ब्रिटन म्हणजेच इंग्लंडसारख्या इकॉनॉमीजना पाठी टाकून भारताची इकॉनॉमी त्यांच्या पुढे गेलेली आहे। पुढच्या काही वर्षात आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारताची इकॉनॉमी 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड म्हणून पुढे येणार आहे। मला खात्री आहे शिवडीचे माझे बांधव भारतीय जनता पार्टीमार्फत नरेंद्रजी मोदी यांचे हात खंबीर करण्यासाठी येणाऱ्या काळात दिल्लीला दक्षिण मुंबईतून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचाच खासदार पाठवतील। विरोधी पक्ष असं म्हणतात की अजितदादा पवार काही वेळेत बाहेर पडणार आहेत, असा अजितदादा पवार काही वेळेत बाहेर पडणार आहे असा विरोधी पक्ष म्हणताय, काय सांगला? आता विरोधी पक्षात राहिले कोण आहेत बाहेर दुसरीकडनं पडायला? त्यामुळे या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात, परंतु वस्तुस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाशी आकर्षित होऊन इतर पक्षातील केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण देशातील इतर पक्षातील अनेक नेते भारतीय जनता पार्टीत आले आहेत आणि येऊ इच्छितात। आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की अशा परिस्थितीत आपल्याला हा विचार करायची गरज आहे की एका नेत्याकडे जर इतकी लोक आकर्षित होत असतील तर त्या पाठचं कारण शोधून तसं आपण वागायला पाहिजे। परंतु आपल्याकडे ही काही पक्षांमध्ये आणि काही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये केवळ स्वतःबद्दल स्तुती करून घेणं आणि खोट्या भासात राहणं एवढंच त्यांच्याकडे आता राहिलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी ही आज विश्वातली सर्वात मोठी पॉलिटिकल पार्टी आहे, ती या देशात सर्वात पॉप्युलर पार्टी आहे आणि देशवासियांचा अधिक विश्वास जिंकून एक नवीन उंची ही पार्टी येणाऱ्या काळात गाठेल।
राहुलजी, शेवटचा प्रश्न की आता आघात झालेला का निवडणुकीच्या काही काळात निवडणूक होणार? नाही, निवडणुका तर नक्कीच होणार. मे पर्यंत टर्म संपते पार्लमेंटची, त्यामुळे निवडणुका होतीलच. पण निवडणुका केवळ डोळ्यासमोर आम्ही काय ठेवून काय काम करत नाही आहोत. आज आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही शिवडी विधानसभा मतदारसंघामधील 21 कामं जी दुर्लक्षित होती, इकडे खरं तर भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही आहे, भारतीय जनता पार्टीचा खासदार नाही आहे, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नाही आहेत, तरी पण इकडे जी कामं ह्या सत्तारूढ आमदार खासदार किंवा उबाटा गटातील नगरसेवक असतील त्यांच्याकडनं जी कामं होऊ शकली नाही आहेत ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही आज कामं शिवडीत सुरू होत आहेत. आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी आज आणि ह्याची सुरुवात करून देण्यासाठी मी इकडे आलो आहे. ही कामं आज सुरू होतील आणि येणाऱ्या काही दिवसात पूर्णही होतील आणि त्यानंतर शिवडी विधानसभेतील इतर कामी आम्ही हात घेऊ. आपण बघितलं आहे शिवडी विधानसभेत बीपीटीचा प्रश्न मोठा आहे. पुढच्या आठवड्यात आदरणीय शिपिंग मिनिस्टर यांच्याबरोबर आणि प्रधानमंत्री यांना पण आम्ही निवेदन देत आहोत की बीपीटीचा जो इश्यू आहे तो त्वरित सोडवण्यात यावा. आणि आपल्याला मी निश्चितपणे आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या काही महिन्यात बीपीटीची जागाचा विषय जो आहे तो आपण सोडवू आणि बीपीटी टेनंट्सला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचं प्रोटेक्शनही येणाऱ्या अधिवेशनात मी मिळवून देईन. कॅमेरामॅन चरण मोरगुमसह आनंद पांडे, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.